चला मॅच ऑन आपण करूयात. मॅच क्रमांक 3 मॅचला सुरुवात. पहिला षटक गोलंदाज संतोष. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. सरळ हा चेंडू मात्र गली रिजनच्या खेळाडूच्या हातामध्ये. पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का इथे लागतोय. बॅटिंग करत असताना SD11 कारव संघाला फलंदाज या ठिकाणी आपण पाहता खरं तर गणेश यांना परतावं लागेल. पवेलियनच्या पाठीवरती पहिला धक्का फलंदाज बाद. येस चला मॅच होऊन एकदा ऑन होईल. पहिल्याच बॉलवरती इथं पहिला धक्का जरूर लागलाय तर म्हणजेच SD11 कारव संघाला. नवीन बॅटर गणेश. इथे फटका चांगला आहे परंतु फटका जरूर फसलाय. झेलची संधी होती. काही वेळ हा चेंडू हवेमध्ये जरूर होता. असं वाटलं होतं की कॅच इथे होईल परंतु इथे फटक्यात ताकद होती आणि त्यानंतर या चेंडूवरती मात्र 2 धावा या कंप्लीट पाहायला मिळतील. 2 धावा इथनं मिळाल्यात. 2च्या मदतीने टीमची टोटल आपण पाहता अगदी 2 वरतीच पाहायला मिळेल. खरं तर स्वतःचं व संघाचा अकाउंट इथने गणेश मात्र ओपन करतोय सेकंड बॉलवरती. आताचा हा चेंडू बॅकफूटवरती येत असताना कट करण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर अगदी डीपमध्ये राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आणि त्यानंतर हा चेंडू डॉट. 4 षटकांचा सामना आहे. खरं तर अगदी काही कारणाचं आपण नक्कीच ही मॅच थोडी लेट झालेली आहे परंतु आता पुन्हा एकदा मॅचला सुरुवात झाली आहे. इथे फुल टॉस बॉल बॅटचा टॉप एज आणि त्यानंतर बॉल मात्र फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. अगदी चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतील. यस पंच. यस पंचांचा इशारा इथे पंच नो बॉल आहे का? यस नो बॉल आहे. नक्कीच पंचांना विनंती करू आपण लगेच नो चेंडू असेल तर लगेच आमच्यापर्यंत कळवायचं आहे. इथे नो बॉल आहे. नो वरती आलेला हा चौकार म्हणजेच 5 धावा मिळतील त्या म्हणजेच SD11 कारव संघाला. फ्री हिटचा चेंडू झेलची संधी आहे परंतु झेल तर जरूर झाला परंतु फ्री हिटच्या चेंडूवरती तुम्ही फक्त रनआउट होऊ शकता आणि या ठिकाणी आपण आता कॅच जरूर कंप्लीट केले परंतु इथे फलंदाज आउट नसतील. डॉट बॉल. डॉट बॉलच्या सांगतीनंतर टीमची टोटल मात्र 7 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. हा तो आपल्या डॅमच्या खालचा ना सांगितलंय त्याला मग कधी फोन लावलं मी.
पहिल्या तर 9 धावा धाव फलकावरती. येस, डॉट बॉल मागचा चेंडू आपण पाहिला, डॉट आहे. अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा डॉट, लगातार 2 चेंडू मात्र इथे डॉट बॉल आलेले आहेत. खरं तर चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोशन यांना पण पाहता. खरं तर पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती, परंतु तदनंतर सातत्यानं लगातार मात्र डॉट बॉल आलेले आहेत. पुन्हा एकदा रोशन ऑन साइडला उडवलाय, फटका इथे दमदार आहे. अगदी वारांच्या लाटांवरती मात्र हा चेंडू स्वार होऊन मात्र सहजासहजी बाउंड्रीच्या बाहेर मात्र लँड होतोय. इथे षटकार पाहायला मिळतोय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 16 धावा धाव फलकावरती. खरं तर जे सुरुवातीला डॉट बॉल आले होते त्या डॉट बॉलचा खरं तर पूर्णपणे प्रेशर मात्र या षटकारानं रिलीज झाला. षटकार आल्यानंतर अगदी फलंदाजाने इथे मोकळा श्वास मितपणे सोडावा. यस, या ठिकाणी षटकारानंतर डॉट. आता मात्र शेवटचा बॉल, 1 to go. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या अगदी एजला हा चेंडू आणि तदनंतर यष्टांच्या मागे मात्र चांगला जजमेंट, इथनं कॅच कॅरी झालाय आणि अजून एक फलंदाज इथे बाद झालाय. अजून एक फलंदाज मात्र पबलेंच्या एंडला फलंदाज बाद. खरं तर गणेशने या ठिकाणी नक्कीच चांगली बॅटिंग दाखवली आपल्या टीमसाठी. खरं तर गणेश यांच्या बॅटमधून जवळजवळ 16 धावा, अगदी येस 14 धावा कुठून काढल्या. खरं तर चांगली बॅटिंग गणेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चला ऑल इंडिया आपण बॉल आणायला जायचंय. चला ऑल इंडिया आपण बाउंड्रीचा ताबा धरायचा आहे. यानंतर नेक्स्ट मॅच वंजारवाडी विरुद्ध कोंड्याची वाडी. दोन्ही टीम आपण या ठिकाणी आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये इथे टॉस केलं जाईल. हॅलो हॅलो पाणी पाहिजे का? समोर होतं मी होतो भर रे, तीच बॉटल भर ना त्याला दे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा धाव फलकावरती.
षटक क्रमांक 3 गोलंदाज करण. ऑन साइडला फटका इथे चांगला आहे, खेचून मारलाय अगदी प्रॉपर टायमिंग आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय. अगदी या आधी गणेशनं मात्र षटकार लगावले होते, परंतु आता इथनं मैदानाच्या आतमध्ये खरं तर सलामीवीर कुणाल आता टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतोय. पहिल्याच बॉलवरती करणचं स्वागत षटकारानं करत असताना वंजारवाडी टीम या ठिकाणी आलेली आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि तदनंतर कोंडाची वाडी तो संघ देखील या ठिकाणी उपस्थित आहे. इनिंग ब्रेक मध्ये कॅप्टन टॉस द्यायचंय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे. सध्या तरी आपण पाहता येतं पहिल्याच बॉलवरती गोलंदाज करण यांचं इथे स्वागत मात्र षटकारानं केलंय. आताचा हा चेंडू इथे सोडून दिलाय, परंतु पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अवांतर धाबेतनं मिळेल. अवांतर धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल मात्र आता 23 या धाव फलकावरती पाहायला मिळेल. सध्या तरी सुरुवातीला धाबा होत नव्हत्या, परंतु जशी तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली पहिल्याच बॉलवरती इथनं दमदार षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ओ गुड नाईट टेक आणि षटकार देख लाजवाब शॉट सिलेक्शन स्वीप शॉट आणि त्यावरती आलेला हा खणखणीत षटकार. लगातार मात्र 2 बॉलवरती 2 बिग हिट इथे केले जातात कुणाल यांच्या माध्यमातून. खरं तर कुणालच्या बॅटमधून लगातार मात्र आता षटकार येतात. सलामीसाठी आलेले कुणाल मात्र आता पूर्णपणे त्यांना खेळपट्टीचा अंदाज देखील आला असेल आणि आता अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. लगातार 2 षटकार आल्यानंतर मात्र धावा संख्या अगदी झपाट्याने इथे वाढत चालली आहे. षटकाराच्या मदतीने 29 धावा 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 16 धावा होत्या, परंतु या 3 म्हणजेच 2 बॉलमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज करणने. इथे देखील फटका चांगला इनसाइड आउटचा हा फटका क्लास दाखवणारा हा फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम चौकार पाहायला मिळेल. अप्रतिम या ठिकाणी शॉट सिलेक्शन अगदी कौतुक करेन मी खरं तर या फटक्यासाठी कुणालचं. अप्रतिम फटका होता. जसा चेंडू मात्र ऑप्टिकच्या बाहेर आला तसा लगेचच मात्र फ्रंट फूट वरती आल्या आणि हा फटका इथे पाहायला मिळतोय. 4 धाबा आल्या. 4 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल मात्र 33 या धाबा संख्येवरती धाबांचा पाऊस आता या षटकामध्ये पाहायला मिळतोय. सुरुवातीच्याच 3 चेंडूवरती तब्बल 17 धाबा इथनं खर्च केल्यात गोलंदाज करणने. करण सध्या रन खर्च करतो या मॅच मध्ये. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी हलकीशी अपील, परंतु हा चेंडू अगदी नक्कीच मी तर म्हणेन शरीराचा वेध घेणारा होता. अगदी बॉडीवरती टच, परंतु तदनंतर हा चेंडू डॉट आलाय. डॉट बॉल. आता मात्र डॉट बॉल आल्यानंतर नक्कीच मी तर म्हणेन मोकळा श्वास सोडावा, तो म्हणजेच करणने. इथे पुन्हा एकदा बैठक शॉट खेळायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अजून एक मात्र इथनं फलंदाज बाद होईल. अगदी या ठिकाणी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली ती म्हणजेच कुणाल यांच्या माध्यमातून आणि आता कुणालला परतावं लागेल. क्लीन बोल्ट होत असताना मात्र फलंदाज बाद झालाय. यस, या ठिकाणी आपण पाहता षटक क्रमांक 3 हे संपलंय.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 34 पाहायला मिळतात. 34 रन्स 3 षटकांमध्ये 34 धावा या ठिकाणी जमा केला बॅटिंग करत असताना SD11 कारवार संघाने. आता इथून येणाऱ्या शेवटच्या षटकांमध्ये खरं तर पुन्हा एकदा टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. सातत्याने आता इथं आक्रमण करावं लागेल या षटकामध्ये. शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती गोलंदाज भावेश आलेले आहेत. पहिलाच बॉल यॉर्कर लेंथ इथे चांगला चेंडू आहे परंतु तेवढा चांगला फटका पहिल्याच बॉलवरती. खरं तर ही पहिली सिंगल पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने 35 धावा फलकावरती 35 रन्स ऑन स्कोरबोर्ड. सध्या तरी चांगल्या स्कोरच्या दिशेने SD11 कारवार संघ वाटचाल करत असताना 35 धावा फलकावरती आहेत. अजूनही उर्वरित 5 चेंडू शिल्लक परंतु येणाऱ्या 5 चेंडूमध्ये अजून किती धावा इथे जमा होऊ शकतात. यस हा चेंडू या ठिकाणी आपण पाहता खरं तर वाईट बॉल पंचांचा इशारा वाईट आलाय. एक अवांतर धाव इथनं मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच SD11 कारवार संघाला. अवांतर धावा संख्येच्या मदतीने 36 रन 36 धावा फलकावरती. ऑन साइडला मात्र पुल करण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू बॅटच्या टो एंडला आणि तदनंतर यष्टांचा मागे मात्र चांगलं जजमेंट आहे. इथे कॅच कॅरी झाली आहे आणि आता फलंदाज बाद होत आहेत. खरं तर नवीन बॅटर लकी गेले होते मैदानाच्यात आणि लगेच ते देखील बाहेर झाले. जास्त काही करता आलं नाहीये. अगदी स्वस्तात बाद होताना लकी मात्र डगआउट मध्ये देखील आलेले आहेत. आता उर्वरित शेवटचे अजूनही 4 बॉल आहेत. 4 बॉलमध्ये खरं तर अपेक्षित असेल नक्कीच 6 ते 8 धावा जरी आल्या तरी देखील 40च्या पलीकडे ही धावा संख्या जाऊन पोहोचू शकते. जर का 40 पर्यंत धावा झाल्या तर एक चांगली टोटल म्हणावी लागेल आणि इथून देखील मॅचला मजा येणार आहे. चला नेक्स्ट मॅच वंजारवाडी विरुद्ध कोंडाची वाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टन इथे आलेले आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. खरं तर दिलेल्या वेळेत या ठिकाणी आलेले आहेत. दोन्ही कॅप्टनचा मी मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करीत आहोत. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळलेत इथे खेळाडू पोहोचतील परंतु इथे थोडीशी मिस फील्ड. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसऱ्याचा प्रयत्न रन आउटची संधी होती परंतु इथे 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतात. नक्कीच धावताना मात्र नक्कीच पाहून धावायचं आहे. कोणत्या प्रकारचे कोणाला दुखापत न व्हावी सर्व काही पाहायचं आहे. परंतु त्या ठिकाणी आपण पाहता 2 धावा कंप्लीट आहेत. या 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 38 रन्स 38 धावा फलकावरती आहेत. एखादा मोठा फटका असं तरी मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये SD11 कारवार संघ. इथे ऑन साइडला मोठा फटका खेळलाय परंतु उंची जास्त आहे अंतर कमी. या ठिकाणी एक धाव तर पूर्ण आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव सहजासहजी कंप्लीट पाहायला मिळते. 2च्या बरोबरीने 40 धावा फलकावरती सध्या तरी चांगली धावत संख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 40 रन्स परंतु 40 प्लस धावा होतील का नक्कीच हे देखील पाहणं महत्वाचं आहे. अजूनही उर्वरित या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. सध्या चांगले स्कोरिंग इथं करत असताना रवी अगदी आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये धावतं फलक सजवण्याचं काम इथे रवी करतात परंतु आता इथे फटका फसलाय. झेलची संधी स्वतः गोलंदाज इथे पोहोचले होते परंतु शेवटच्या मुवमेंटला झालेली ही मिस्टेक. सोपी कॅच होती. कॅच मात्र इथे ड्रॉप होते आणि तदनंतर 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. अर्थातच या 2च्या बरोबरीने 42 धावा धाव फलकावरती. आता शेवटचा बॉल शिल्लक. गुडले स्पॉटचा बॉल अगदी स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहता चेंडू पाठवला. एक धाव कंप्लीट आहे. दुसराचा प्रयत्न परंतु या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होत आहेत.
शेवटच्या बॉलवरती फक्त एक सिंगल आलेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने आता टोटल या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजेच टार्गेट आता इथनं सेट झालंय तब्बल 43 धावा फुलकावरती आणि 44 धाबा टार्गेट प्लस त्यामध्ये 2 धाबा पेनल्टीच्या आता ऍड होतील म्हणजेच आता 46 धाबा टार्गेट आहे या ठिकाणी तो म्हणजेच तळवडे या संघाला. मुस्तकीम तुमचे हार्दिक स्वागत आमच्या मंडपामध्ये.
29 रन झालेत आणि शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हरीतला. अंपायर. सदोतीस रन झालेत, अजून 9 रनांची आवश्यकता आहे.
शेवटच्या ओव्हरीमध्ये फक्त 2 रन पाहिजेत.